राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनाला 2 महिने पूर्ण झालेले नसताना त्यांचा पक्ष चांगलाच अडचणीत सापडला। त्यांच्या आणखीन एका मंत्र्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे। नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा 4 मंत्री, ते पण कॅबिनेट मंत्री मिळाले। राष्ट्रवादीनं पहिल्याच विस्तारात माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना संधी दिली होती। यथावकाश छगन भुजबळ हेही मंत्रिमंडळात दाखल झाले, पण शिंदे सेनेनं दादा भुसे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकली। जिल्ह्याला मंत्रिपद देऊ हा शब्द दादांनी पाळला खरा, पण ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांना मात्र ते टिकवता आलं नाही। आधी आपल्या वाणीनं, नंतर सदनिका प्रकरणात अडकल्यानंतर कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे जिल्ह्याचं एक मंत्रिपद कमी झालं। झिरवाळ यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं तेही अडचणीत आले। त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद सोडावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। असं झाल्यास जिल्ह्याला मिळालेलं दुसरं मंत्रिपदही जाण्याची शक्यता आहे। खरं तर दादांच्या निधनाला अजून 2 महिनेही पूर्ण झाले नाही, पण त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या आमदारांनीच पक्षाला अडचणीत आणलंय। वासनांत ज्योतिषी अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा बळी म्हणून रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। हे प्रकरण तापलेलं असताना झिरवाळ यांच्या व्हिडिओनं पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणलंय। पक्ष त्यांच्या बाबतीत नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।